नमस्कार मित्रांनो. प्रेम ही अतिशय साधी, सहज आणि संपूर्णपणे नैसर्गिक अशी भावना आहे. खरं तर प्रेम हे कधी केलं जात नाही, ते उत्स्फूर्तपणे येतं आणि आतून येतं. त्याकरता कोणतेही मोजमाप नसतात, कुठलेही मापदंड नसतात. आजच्या एपिसोडमध्ये आपण ज्या 2 राशीबद्दल चर्चा करणार आहोत, त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेम हे अशाच प्रकारे होतं. अगदी सहज. कधी-कधी त्यांना स्वतःलाही समजत नाही, की कधी आपण एकमेकांच्या प्रेमामध्ये गुंतलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू मेष राशीचे पुरुष आणि तुळ राशीची स्त्री समजा प्रेमबंधनात असतील तर त्यांचं प्रेम हे कशा प्रकारे पुढे जातं. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ज्या समजून घेणं गरजेचं आहे आणि प्रेमामध्ये जर का सफलता मिळवायची असेल ना, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला अंगभूत करणं गरजेचं राहील. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही प्रेमामध्ये असाल तर समोरच्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसहित त्याचा स्वीकार करणं हे अतिशय आवश्यक आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्याकरता त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रेमामध्ये त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या आवडीनिवडी या खरं तर जाणून घेणं गरजेचं राहील. मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांच्या संदर्भात पहिल्यांदा आपण चर्चा करू. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर संपूर्ण पुरुष तत्वाची ही रास आहे, मंगळाची आहे. या राशीमध्ये जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि चरस्वरूप रास आहे. थोडक्यात मेष रास ही संपूर्ण पुरुषाची आहे आणि ती जर का कोणत्या पुरुषाची खरोखरच मेष रास असेल तर त्यांच्यामध्ये जे पुरुष तत्व असतं हे दुप्पटीने असतं. अर्थात पुरुष तत्व म्हणजे काय की यांच्यामध्ये वेग आहे, जबरदस्त असा वेग आहे, जबरदस्त अशी ऊर्जा आहे आणि हा वेग आणि ही ऊर्जा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये दिसून येते. राहणीमानाबद्दल सांगायचं झालं तर ठळक रंगाचे कपडे वापरणं, आधुनिक फॅशन करणं त्यांना आवडतं. चालण्या वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा इतरांपेक्षा आपण 2 पावलं पुढे असावं. यांची निर्णय क्षमता सुद्धा तेवढीच जबरदस्त असते. एखादी गोष्ट त्यांना आवडली, रुचली, पटली तर मग सेकंड थॉट वगैरे असं काही नसतं. लगेचच्या लगेच निर्णय घेतील आणि घेतलेला निर्णय तडीच नेतील. अर्थात घेतलेला निर्णय पूर्ण करण्याकरता 100% प्रयत्न देतील. त्यांचं डेडिकेशन, समर्पणाची भावना ही जबरदस्त असतं. येन केन प्रकारेनं आपण घेतलेला निर्णय हा सार्थक करून दाखवायचा. आपण हाती घेतलेलं जे काम आहे ते पूर्ण करून दाखवायचं. हा जो भाग आहे, हा भाग मेष राशीच्या पुरुषांमध्ये जबरदस्त दिसून येतो. त्यावेळेस त्यांचा कामाचा तडाखा किंवा त्यांच्या कामाचा उरक हा जबरदस्त असतो किंवा दांडगा असतो. ही गोष्ट खूप विशेष आहे मेष राशीच्या पुरुषांमध्ये. ज्याचप्रमाणे यांची वाणी, यांचं बोलणं सुद्धा तसंच असतं. अगदी बिनधास्त, निर्धोक, बेछूट अशा प्रकारचं बोलणं असतं. वाणी तशीच असते, रांगडे गडी असतात. म्हणजे ज्या गोष्टी त्यांच्या मनात असतात त्याच गोष्टी त्यांच्या ओठांवर असतात आणि तशाच्या तशात अगदी रॉ फॉर्ममध्ये असतात. म्हणजेच कोणाला काही वाईट वाटेल किंवा कोणाला बरं वाटावं म्हणून साखर पेरणी करावी हा भाग मेष राशींच्या पुरुषांमध्ये अजिबात दिसून येत नाही. जे काही गोष्टी आहेत समोरासमोर. मात्र मेष राशीचे पुरुष असतात हे जबरदस्त म्हणजे कष्ट करण्याची तयारी यांच्यामध्ये फार असते. शारीरिक कष्ट करण्याची जी ताकद आहे ते मेष राशींच्या पुरुषांनी इतकी इतर कोणत्याही राशीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. त्याचप्रमाणे लीडरशिप क्वालिटी सुद्धा यांच्यामध्ये अतिशय चांगली दिसून येते. नंबर 1 वर राहण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे थोडीशी लॅविश लाईफस्टाईल म्हणजे अधिभौतिक सुखाची आवड यांच्यामध्ये चांगली असते. म्हणजे ज्या काही सुख उपभोगाच्या वस्तू आहे किंवा भोगवट्याच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याकडे असायला हव्या, त्याचा आपण उपभोग घ्यायला हवा आणि जीवन आहे हे जीवन इंद्रिय तृप्त आपली व्हायला हवीत. हा जो भाग आहे हा भाग मेष राशींच्या पुरुषांमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात समोरच्याला शब्द दिला की तो पाळणं आणि त्याच्यासाठी काही करणं हा भाग खूप चांगला दिसून येतो. यासाठी मेष रास प्रसिद्ध सुद्धा आहे आणि सदा कदा ते मेहनत करत असतात, काम करत असतात. स्वतः जरी शांत बसले तरी इतरांना कामाला लावत असतात. त्यांच्यासाठी यांचा जो गुरूर आहे, यांचा जो इगो आहे, आत्मसन्मान आहे तो थोडासा महत्त्वाचा असतो. बऱ्याच वेळेस समोरच्यालाही आत्मसन्मान आहे हे याचा कधी विसर पडतो आणि कधी त्याच्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधात त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त असते. या संदर्भातली चर्चा आपण पुढे करूच. परंतु एकंदरीत आता तुम्हाला समजलेलं असेलच की मेष राशीचे पुरुष आहेत यांचं साधारण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता आपण चर्चा करू की तुळ राशीची जी स्त्री आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 7व्या स्थानामध्ये येणारी रास आहे आणि 7वं जे स्थान आहे हे तुमच्या समोरच्या व्यक्तीबद्दल सांगतं. आता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुळ राशी ही अशी आहे की संपूर्णपणे बॅलन्स, समतोल राखणारी रास आहे. त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये समतोलत्व हा गुण प्रामुख्याने दिसून येतं. म्हणजे यांच्या भावना, यांची वाणी, जीवनाचं संपूर्ण जर का तुम्ही पैलू बघितलेत ते कुठल्याही ठिकाणी ते टोक कधी गाठणार नाही. त्यांना स्वतःच्या लिमिटेशन्स या माहिती असतात. आपल्या मर्यादा काय आहेत त्यांना माहिती असतात आणि ज्यांना स्वतःच्या मर्यादा ठाऊक आहेत
त्यांचं जे संपूर्ण जीवन आहे हे एका ठराविक चाकोरीतून असं जाणारं असतं. अर्थात ती चाकोरी त्यांनी स्वतः आखलेली नसते, परंतु त्यांचे एकंदरीत विचारच तशा प्रकारचे असतात. राहणीमानाबद्दल सांगायचं झालं तर लॅविश लाईफस्टाईलकडे यांचं आकर्षण जास्त असतं, अधिभौतिक सुखाकडे आकर्षण जास्त असतं, फॅशन करायला आवडतं, परंतु यांची जी फॅशन असते ती सोबर फॅशन असते. रंग जे असतात ते सुद्धा फार काही ठळक नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळ राशीच्या स्त्रीला फॅशन कशा प्रकारे करायची, कशा प्रकारे कॅरी करायचं याचं उपजत ज्ञान असतं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. यांच्यावर सुद्धा जो पिंड आहे तो भोगी पिंड असतो. आपल्याकडे सर्व उपभोगाच्या वस्तू असायला हव्यात आणि त्याकरता लागणारे प्रयत्न हे करणारेच असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळ राशीची जी पत्नी आहे त्यांची ग्रास्पिंग ज्याला आपण म्हणतो, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. बोलणं सुद्धा चांगलं असतं. बोलणं इतकं चांगलं असतं की समोरच्या व्यक्तीच्या पातळीपर्यंत जाणं, फ्रिक्वेन्सीपर्यंत जाणं आणि कम्युनिकेट करणं, त्यामुळे एक आपलेपणा दिसून येतो. याचप्रमाणे समाजशील किंवा सोशल ही रास आहे, समाजामध्ये वावरणारी रास आहे. त्यामुळे सामाजिक यांची जी नागेबंदे असतात ते अतिशय चांगले असतात आणि तेवढेच मजबूत असतात. कारण यांची वाणी, यांचं चालणं, वागणं, बोलणं, यांचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बऱ्याच वेळेस सकारात्मक असतो. भविष्यकालीन योजनांबद्दल विचार हे जास्त असतात. त्याचप्रमाणे यांचं जे एकंदरीत जीवन असते ते थोडंसं आखीव रेखीव असतं. म्हणजे बिनधास्तपणा, बेछूटपणा हा त्यांच्या वागण्या, बोलण्यात, विचारात अजिबात दिसणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. जसं मी मगाशी सांगितलं की सोबरनेस हा यांच्यामध्ये दिसून येतो. जवळजवळ प्रत्येक राशीतल्या जी चांगल्या गोष्टी आहेत या चांगल्या गोष्टी तुळ राशीच्या स्त्रीमध्ये तुम्हाला दिसून येतील. अर्थात कुठलीच राशी सर्व गुण संपन्न नाही. त्याचप्रमाणे तुळ राशीच्या स्त्रीमध्ये सुद्धा काही ज्या गोष्टी असतात त्या थोड्याशा वेगळ्या असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळ राशीच्या स्त्रीमध्ये थोडासा ज्याला इगो किंवा ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो तो थोडासा दिसून येतो. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कधीकधी वैयक्तिक नातेसंबंधामध्ये ही गोष्ट फार महत्त्वाची ठरते. अर्थात एकंदरीत सांगायचं झालं तर तुळ राशीच्या स्त्रीला स्वतःच्या मर्यादा ठाऊक असतात. कशा प्रकारे कशा गोष्टी टॅकल करायला हव्यात हे सुद्धा माहिती असतं आणि समतोलत्व असे राखणारी ही रासायनिक या स्त्री आहे. जसं आपण चर्चा करतो की मेष राशीचे पुरुष आणि तुळ राशीची स्त्री समजा परस्पर नातेसंबंधात असतील, म्हणजे रिलेशनशिपमध्ये असतील, तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मेष राशीच्या पुरुषाला आवडतात तुळ राशीच्या स्त्रीमधल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जो सोबरनेस आहे, त्यांचं वागणं, बोलणं, चालणं आणि त्यांची जी फॅशन आहे ही पटकन नजरेत भरणारी असते मेष राशीच्या पुरुषाच्या. ती गोष्ट त्यांना आवडते आणि जसं मी मगाशी सांगितलं की मेष राशीच्या पुरुषांना एखादी गोष्ट आवडली का मग ती मिळवण्याचा प्रयत्न ते संपूर्णपणे करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या मर्यादा ह्या तुळ राशीच्या स्त्रीला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. ही गोष्ट सुद्धा मेष राशीच्या पुरुषांना जास्त आवडते. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुळ राशीच्या स्त्रीला मेष राशीच्या पुरुषांमध्ये आवडतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो ज्याला आपण कष्टप्रद म्हणतात किंवा कष्ट घेण्याची तयारी, एखादी गोष्ट कमिट केली की ती मिळवून दाखवायची, तो जो पुरुष तत्वाचा जो भाग आहे हा खास करून तुळ राशीच्या स्त्रीला आवडतो मेष राशीच्या पुरुषांमध्ये. म्हणजे एखादी गोष्ट जर का मेष राशीच्या पुरुषाने कमिट केली तर ती पूर्ण त्याच्यावरती प्रयत्न करतात किंवा संपूर्ण डेडिकेशन देतात. त्याच्यासाठी त्यांचा शब्द हा महत्त्वाचा असतो. त्यांनी जर का एखादा शब्द दिला तर ते पूर्ण करून दाखवतातच. ही विशेषता आहे मेष आणि ते गोष्ट पूर्ण करण्याकरता म्हणजे जबरदस्त असे कष्ट उपसतील, दिवस रात्र मेहनत करते आणि एखादी गोष्ट अचीव करून देतील. आणि त्यामुळेच मेष राशींच्या पुरुषांमध्ये ज्याला आपण थोडंसं अधिभौतिक सुखाकरता जे आकर्षण ते चांगलं असतं आणि अधिभौतिक सुख त्यांना ती मिळतात सुद्धा. ही गोष्ट खूप चांगली असते आणि थोडेसे मोटिवेशन त्यांच्यामध्ये अतिशय चांगलं असतं, ॲक्टिव्हनेस खूप चांगला असतो. तर ह्या गोष्टीमुळे जी तुळ राशीची स्त्री आहे ती आकर्षित होते मेष राशींच्या पुरुषांकडे. अर्थातच अशा काही गोष्टी आहेत त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणं सुद्धा गरजेचं राहील. जसं मी सुरुवातीला सांगितलं की फक्त आणि फक्त एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये चांगल्याच गोष्टी असतात असं नाही, थोडंसं निगेटिव्ह आस्पेक्ट सुद्धा असतात. आता इथे मेष राशींच्या पुरुषांमध्ये सांगायचं झालं तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची वाणी, त्यांचं बोलणं हे अतिशय तिखट असतं, कधी कधी अतिशय टोक गाठू शकतं. आणि इथे जे मी सुरुवातीला सांगितलं तुळ राशीच्या स्त्रियांमध्ये त्यांच्यासाठी जो त्यांचा आत्मसन्मान आहे, सेल्फ रिस्पेक्ट, हा फार महत्त्वाचा आहे. कधी कधी जर का चुकून जरी मेष राशीच्या पुरुषांकडे त्यांच्या सेल्फ रिस्पेक्टबद्दल काही बोललं गेलं, काही चुकीचा शब्द आला तर तुळ राशीची जी स्त्री आहे ते तो शब्द अजिबात सहन करणार नाही. गोष्टी तुमच्या तिकडे फार टोकाच्या होऊ शकतील. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. कुठल्याही स्त्रीचा आत्मसन्मान सांभाळणं हे फार महत्त्वाचं आहे. कुठल्याही राशीच्या पुरुषाला जमायला हवं किंवा त्यांनी तो नियमच बांधून ठेवायला हवा. कारण फक्त आणि फक्त स्त्री म्हणजे तिला एक वेगळ्या अँगलनी बघणं, वेगळ्या दृष्टीने बघणं हा भाग अजिबात करता कामा नये. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
जी तूळ राशीची स्त्री आहे त्यांना त्यांचा आत्मसन्मान देणं हे जसं महत्त्वाचं आहे, तसं तूळ राशीच्या स्त्रीने सुद्धा थोडंसं मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांना थोडंसं फ्रीडम देणं गरजेचं राहील. कारण मेष राशीचे जे पुरुष आहे हे आखीव रेखीव जीवन जगणारे नाही. अर्थात तूळ राशीच्या स्त्रीमध्ये ही गोष्ट थोडीशी असते की कशा प्रकारे केलं पाहिजेत, कशा प्रकारे नाही केलं पाहिजे. त्यांचे स्वतःचे असे काही शेड्यूल असतात, वेळापत्रक असतात आणि अपेक्षा करतात की समोरच्या व्यक्तीने सुद्धा तसं करायला हवं. तर ती गोष्ट थोडीशी कठीण होऊन बसते. इथे मेष राशीचे पुरुष यांच्यामध्ये हा स्वभाव खूप चांगला असतो की एखादी गोष्ट त्यांना वाटली करायची तर ते लगेचच्या लगेच करतात आणि ते पूर्ण करून दाखवतात. कधी कधी एक्सपेक्ट करतात की समोरची व्यक्ती इथे तूळ राशीची स्त्रीसुद्धा तूळ राशीच्या स्त्रीने सुद्धा तेवढंच ॲक्टिव्ह राहायला हवं आणि त्यांच्याकडून समजा ते तसं झालं नाही तरीसुद्धा त्यांचा पारा चढतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तसं पाहिलं तर फार सूक्ष्म आहेत किंवा छोट्या मोठ्या आहेत. अर्थात या गोष्टी जर का तुम्ही समजावून घेतल्या तर तुमच्या म्हणजे जे प्रेम आहे किंवा तुमचे रिलेशनशिप आहे त्यामध्ये मोठे काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रेमामध्ये असता त्यावेळेस तुम्ही बऱ्याचशा गोष्टीबद्दल ॲडजस्ट करायला स्वतःहून तयार होता. म्हणजे जे तुम्ही मूळचे असतात प्रेमामध्ये तसे राहत नाही. ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर त्या सांभाळल्यात तर अर्थातच तुमच्या प्रेमामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीच्या पुरुषांना हे थोडंसं समजून घ्यायला हवं की ज्यावेळेस तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात त्यावेळेस समोरची जी स्त्री आहे तिला दिवसातला काही वेळ द्यायला हवा. तिचंही काही बोलणं ते ऐकून घ्यायला हवं किंवा शेअरिंग करणं हा प्रकार तुम्हाला यायला हवा किंवा ती समजा काही शेअरिंग करत असेल तर ते तुम्हाला विदाऊट जजमेंट ऐकायला हवं. आता शेवटचा मुद्दा जो की अतिशय महत्त्वाचा आहे, दोन्ही राशीसाठी तेवढाच महत्त्वपूर्ण आहे की तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त जर इतर कुठल्या व्यक्तीमध्ये तुम्ही जास्त इंटरेस्ट घ्यायला लागलात तर त्या गोष्टी दोघांनाही सहन होणार नाहीत. इथे एक गोष्ट मेष राशीच्या पुरुषांना खूप सांगावीशी वाटते. कारण लक्षात घ्या तूळ राशीची जी स्त्री आहे ही सामाजिक आहे. म्हणजे ही रासच मुळात सोशल आहे, सामाजिक आहे. त्यामुळे त्यांच्या ओळखी जास्त असतात, त्यांच्या इंटरॅक्शन थोडेसे जास्त असतात. इथे कुठेतरी शंकेची पाल ही मेष राशीच्या मनात चुकू शकते. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं समोरच्याला समजून घेणं सुद्धा गरजेचं राहील. जे मी सुरुवातीला सांगितलं की फक्त आणि फक्त सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स बघू नका, संपूर्ण व्यक्तिमत्व लक्षात घ्या आणि त्यानुसार जर काय तुम्ही प्रेमामध्ये तुमचा दृष्टिकोन ठेवला तर तुमचं जे प्रेम आहे ते अगदी सहज संपूर्णपणे पूर्णत्वाला जाऊ शकेल. आपलं या संदर्भातलं मत काय आहे, तर आपले विचार काय आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.